माननीय शत्रुघ्न बापू काटे, माननीय शंकर जगताप, उमाताई ठाकरे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। खरं तर अत्यंत प्रतिष्ठेची लढाई ही झालेली आपण मीडियामध्ये पाहिली, पण सुरुवातीपासून ज्या पद्धतीनं मोठ्या पक्षाचे नेते आज त्यांना संपूर्ण महिनाभर या ठिकाणी तळ ठेवून बसावं लागलं आणि आपले माननीय महेशदादा लांडे, माननीय शंकरजी जगताप, आपले अध्यक्ष आणि सर्वच आपल्या नेत्यांनी एकत्रितपणे फक्त विकास 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 ही भूमिका ठेवून जनतेचा विश्वास जिंकण्याचं काम त्यांनी केलं। आपले केंद्रातले आणि संपूर्ण देशाचा विश्वास असलेले माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावरचा विश्वास हा जनतेने आणखी दृढ केला आणि विकास पुरुष म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं संबोधलं जातं ते आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यावरचा विश्वास आणखी सुदृढ या निमित्तानं झालेला आहे। आज आपण पाहिलं की आज या ठिकाणी भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, पण माननीय देवेंद्रजींची एकच सभा ज्याच्यामध्ये उद्याच 2029 पर्यंतचा पिंपरी कसा असेल हे त्या सभेमध्ये त्यांनी परिपूर्णरित्या मांडलं आणि त्या सभेचा परिणाम हा आपण बघतोय। माननीय महेशदादा लांडे यांनी ज्या पद्धतीनं आज अजितदादा पवार यांना एकाकी पाडलं लढत दिली ती वाखाणण्याजोगी होती। आज चिंचवडमध्ये शंकर जगताप असतील, शत्रुघ्न बापू काटे असतील, पिंपरी विधानसभेमध्ये उमाताई असतील आणि या पिंपरी विधानसभेतले सगळेच नेते असतील, यांनी एकत्रितपणे ही भूमिका मांडली की अत्यंत महत्वाची ठरली, प्रतिष्ठेची ठरली। आज आपल्या भागातील अनेक पत्रकार, अनेक ज्येष्ठ पत्रकार यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता येऊ शकत नाही, पण त्यांचे सगळे जे अनालिसिस होते ते फोल ठरवले आणि मी आज अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो जे या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना आजपासून त्यांच्यावर जास्त आणि मोठी जबाबदारी आहे। कारण का तर आज निवडून आलोय आपण, नगरसेवक झालोय, तर खऱ्या अर्थानं आपल्याला काम करायचंय लोकांसाठी। उद्यापासून आपल्याकडे आज अनेक लोक येतील, बुके देतील, ज्यांनी काम नाही केलं ते आधी येतील, ज्यांनी काम केलं ते उशिरा येतील, पण आपण ज्यांनी काम नाही केलं त्यांच्या डोक्यातलं घालता आधी त्यांचं काम करा आणि त्यांनाही लाज वाटू देत की बाबा तुम्ही काम केलं नाही, परंतु आम्ही तुमचं काम या ठिकाणी करतो। या ठिकाणी माननीय शंकरजी जगताप पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळं